जे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल। दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, विकासही आले आहेत आणि हितेंद्र देखील उपस्थित आहेत। तर प्रेक्षको, गेले 4 दिवस आपण ज्या पद्धतीने साथ दिली आहे, हा फायनलचा मॅच आहे, फायनलचा मुकाबला आहे, 3 षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले नाही आहे। आशिषजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय। नाणेफेकीचा कॉल केला जातोय आणि मॅचला होईल सुरुवातीला कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल, दीपेश माने येतील आणि त्यानंतर भारत राऊत जोडले जातील। टॉस जिंकला जुचंद्र। पतुपेकर अंकुशमती दत्ताळी संघानं नाणेफेक जिंकले। हितेंद्रांनी निर्णय घेतलाय बॅट फास्ट, भाई हम तो बल्लेबाजी करेंगे। त्यांनी सांगितले आम्ही पहिला बॅटिंग करणार, संध्याकाळचं सत्र आहे त्याच्यामुळे बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। बघूया या मॅचमध्ये, फायनलच्या मॅचमध्ये पहिल्यांदा 2 संघ असे समोर आले होते, मागच्या 2-3 वर्षामध्ये कदाचित नाही आले होते आणि आता ही ट्रॉफी जिंकण्याची संधी आणि खऱ्या अर्थानं पांजू स्पोर्टची 35 वर्षाची परंपरा असलेली ट्रॉफी जिंकण्यासाठी 2 असे संघ आल्यात ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं तेथील। थोडंसं बदल होईल, हलकासा बदल होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये। दीपेश माने आणि भारतजी राऊत ते पण एकदा जॉईन होतील। तोपर्यंत आपण एक गाणं ऐकूया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया। थँक्यू। आपण चर्चा करतो कैलास पाटील आमच्या जोडीने आहेत। फायनलचा मॅच आहे, फायनल का मुकाबला आहे आणि दोन्ही टीमसाठी महत्त्वाची सूचना आहे, वेळ वाया जाणार नाही याची दक्षता आपण घ्या। अर्नाळा संघाला विनंती करतोय आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावायचं आहे। अर्नाळा संघ क्षेत्ररक्षण लगेच तुम्ही लावायचं आहे। चला, दोन्ही टीमना महत्त्वाची सूचना आहे की पतुपेकर अंकुशमती दत्ताळी आपण इतका वेळ घेऊ नका की हा सामना पूर्ण करताना थोडासा बॅडलाईटचा इथे खेळ होईल, त्याच्यामुळे अंधुक प्रकाश होणार नाही याची काळजी घ्या। आणि अर्नाळा टीम आपल्याला तर सांगण्याची गरज नाही कारण नंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे फिल्डिंग करताना आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या जेणेकरून मॅच स्टार्ट होईल। नक्कीच अनेक आठवणी आहेत तुकाराम मंगेला या मैदानावरती बघितलं, दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र आणि त्याच्यानंतर अगेन्स्टमध्ये भरत वाघेलाचा तो संघ होता, त्याच्यामध्ये आपण फायनल देखील पाहायला भेटली होती। त्याच्यामध्ये बघितलं एका चेंडूवरती षटकार होता, त्यावेळेस चेंडूवरती षटकार देखील पाहायला भेटला होता त्या सामन्यामध्ये। त्याच्यानंतर आपण बघितलं तर अर्नाळा आणि नारंगी यांच्यामध्ये एक सामना झाला होता, अंतिम सामना, आणि तो देखील आपल्याला सामना आठवता येत काय शंका नाही तुकाराम मंगेला? ना, बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच आठवणी आहेत। एक चेंडूनं, एक धावांना आणि एक मोठ्या फटक्याने समीकरण बदलताना पाहिलंय। चला, आपण क्षेत्ररक्षण साधून घ्या। 3 षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले नाही आहे, 3 षटकांचा सामना, पॉवर प्ले नाही आहे, त्याकरता लगेच आपण क्षेत्ररक्षण साधून घ्या आणि जुचंद्र संघ आपण लगेच सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं पाठवा। हितेंद्र आपली सलामी जोडी आपण पाठवा, त्याकरता वेळ जास्त वाया जाणार नाही याची काळजी घ्या। आता गेल्या वर्षी हुकलेल्या विजयपदावर फायनलमध्ये प्रवेश करताना अर्नाळा टीम थोडंसं कमी पडला होता, पण आता यावर्षी आलाय, नायगाववरती त्याने मात केले। गेल्या वर्षी 18-21 नंतर थोडंसं समीकरण बदललं होतं आणि तिथून अर्नाळा संघ माघारी आला होता, पण आता तो पराभव मागे सारून टीम यशमित 11 जो अर्नाळ्याचा संघ आहे तो आता फायनलमध्ये प्रवेश केला आहे। स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय आणि ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतोय। अंकुश स्मृती पतुपेकर दत्ताळीचा संघ आहे, तो सुद्धा स्वप्न घेऊन आलाय या ट्रॉफीला जिंकण्याचं। बघूया कोणाचं स्वप्न आज पुरं येत आहे, कारण स्वप्न 3 आहेत
जी आपण झोपल्यावरती पाहतो, स्वप्न ती जी आपल्याला झोपू देत नाही. स्वप्नांचा पाठलाग करा आणि जोपर्यंत शांत बसू नका, ज्यावेळेला ती स्वप्न सत्यात उतरत नाही. नक्कीच सचिन तेंडुलकर यांनी हे शब्द म्हटलेले आहेत तुकाराम मंगेला, आणि त्या शब्दांची आज बघितलं आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त देखील आपल्याला आठवण होते या ठिकाणी. तर अमित सारखा गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 फलंदाज आपल्याला अंकुश स्मृती दत्ताळी संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जुचंद्र संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण या ठिकाणी बघितलं पांजू गावाची जत्रा बघितलं या ठिकाणी, थोड्या दिवसानंतर बघितलं आपण तर जुचंद्रची यात्रा देखील आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. म्हणजे पुढची संकष्टी येईल त्यावेळेला ती जत्रा आहे. नक्कीच कदाचित मला वाटतं फ्रायडे किंवा सॅटर्डे असणार आहे, मला वाटतं कदाचित. यस आयोजकांना महत्त्वाची सूचना आहे की 2 षटकां पहिला आपल्या 3 षटकांचा मॅच आहे, पण 2 षटकं तुम्हाला 9 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. सलामी जोडी मैदानावरती जितेश पाटील अर्थात बंधू आणि दुसऱ्या बाजूला दीपेश. जितेश दीपेश ही जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत आणि पहिले षटकात आणण्यासाठी अमित तांडेल सज्ज होतोय. नक्कीच 35 वर्षाची परंपरा आणि 35 वर्षापासून चालू असलेलं क्रिकेट आज बघितलं आपण पुन्हा एकदा अंतिम क्षण आणि तो फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावकऱ्यांनो, प्रेक्षकांनो, तुमचं मनपूर्वक आभार, कारण तुम्ही केलेली मेहनत आज सफल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येक प्रांजू ग्रामस्थांचं योगदान आहे या क्रिकेटला वाढवण्यामागे, क्रिकेटला फुलवण्यामागे, क्रिकेटला प्रोत्साहन देण्यामागे प्रत्येक ग्रामस्थांचं योगदान आहे. तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण फायनलचा मॅच चालू होतोय. आज 24 एप्रिलचा दिवस है. आज का दिन थोड़ा सा निराला है. अब क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठे दोस्तों, क्योंकि फाइनल अब शुरू होने वाला है. फाइनलचा मॅच पंचाकडे इशारा आला है. लेट्स प्ले. नक्कीच म्हटलं आता अभी तो पार्टी शुरू हुई है, अभी तो फायनल शुरू हो चुकी है. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. पहिल्या चेंडूवरती बघितलं आपण अतिरिक्त धाव पाहायला मिळतंय आणि अतिरिक्त धावेने बघितलं जुचंद्र संघ आपल्याला खातं उघडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम मंगेला नाही, पण तुम्ही म्हटलं की अभी तो पार्टी शुरू, ऍक्च्युअली पार्टी कालपासूनच सुरू झाली, अजून चालू आहे. पार्टी सुरू आहे, बरोबर आहे. फक्त त्या पार्टीमध्ये साथीदार कोण आहेत ते बघूया. फायनलचा मॅच बॅटच्या बाहेर काढला जातोय. चेंडू जातो फ्लाइंग शिपच्या दिशेने. बेकार क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. हा दबाव आहे, ये प्रेशर है. बिल्कुल ये फाइनल के मुकाबले का टेंशन है. टेंशन आहे, रिएक्शन आहे, ॲक्शन आहे, सर्व काही आहे या मैदानावरती. एक धावे चेंडूवरती पूर्ण फायनलचा मॅच सुरू आहे. धावलकावरती धावा आहे ते 2. दीपेश, ज्याने बघितलं आपण पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केली होती आणि दीपेशला स्ट्राईकला का आणलं होतं, दीपेशला बघितलं आपण तर सलामीला का आणलं होतं, कारण रनिंग द बिटवीन द विकेट आणि गॅपमध्ये खेळण्याची ती कुवत, आणि त्या कारणानं दीपेशला आणलं होतं या ठिकाणी. तर दीपेश सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस बघितलं ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आले या ठिकाणी. प्रयत्न दुसऱ्या केला जाईल का, नाही, फक्त एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते या ठिकाणी 3 या धावसंख्येवरती. जितेश आता मात्र येतोय. बंधू, टेनिस क्रिकेटचा हिरा, टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलंय, 6 चेंडूमध्ये 6 षटकार ज्याच्या नावावरती आहेत तो क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, चांगला उल्लेख तुम्ही केला. एक विक्रम ज्याच्या नावावरती येतो स्ट्रायकर यांना फलंदाज जितेश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय, चेंडू झालाय लंगोनच्या रिजन मध्ये. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. हे काय झालंय, अक्षरशः हातातनं लेगबाईचा इशारा होतो पंचाकडनं. 3 धावा चेंडूवरती पूर्ण. काय रनिंग बिटवीन, 1 होती तिथे, 2 होते तिथे, 3 धावा चेंडूवरती. प्रत्येक षटकारांसाठी पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. जय लंकेश यांच्या मार्फत 200 विरुद्ध पारितोषिक आहे, लक्षात ठेवा. 200 विरुद्ध पारितोषिक आहे जय लंकेश यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी. तर इथे मात्र बघितलं आपण धावांची गती 6 पाहायला मिळते. 6 इज द स्कोर हिअर. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धाव पाहायला भेटल्या. याचीच वाट बघत होते दीपेश, कधी तो शॉर्ट चेंडू येईल आणि कधी मी फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळेन. चौकार आलाय आणि चौकाराने दीपेश पोहोचतोय 5 वरती. संघाला नेऊन ठेवले त्यांनी 10 या धावसंख्येवरती. थँक्यू. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला होता त्या चेंडूची वाट बघत होतो. आकुडब्यात त्या चेंडूची वाट बघत होता आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. चौकार, दीपेशच्या बॅटमधला चौकार. क्लीन बॉल स्कूप करायचा होता,
पण लवकर लवकर बॅटची कडा थोडीशी लवकर आपण आडवी केली, सरळ यस्टनवरती आदळलाय चेंडू, क्लीन बॉल. अमित स्ट्राईक करतोय, विकेट प्राप्त करतोय. थँक्यू. आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा पद्धतीने दिवेश बाद झाले. अमितचा चेंडू होता, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. बघा लवकर लवकर खेळले तुम्ही, बॅटची फेस लवकर. तुम्हाला जोरात नव्हतं खेळायचं, फक्त दिशा द्यायची होती. चला न्यू बॅट्समन लवकर या. जसं आयोजकांनी महत्त्वाची सूचना केली होती गोलंदाजासाठी की तितक्या वेळामध्ये इथून चेंडू हाताळले गेले पाहिजे, तसंच एक फलंदाज बाद झाल्यानंतर किमान तो सर्कलपर्यंत पुढे गेल्यानंतर एक फलंदाज, नवीन येणं फलंदाज सर्कलच्या आतमध्ये येणं आवश्यक आहे. नियम नाही आहेत, पण काही गोष्टी स्वतःहून पाळल्या तर खऱ्या अर्थानं क्रिकेटला अजून मजा येते. होय, फायनलचा सामना पाहायला मिळतो जुचंद्र वर्सेस अर्नाळा यांच्यामध्ये. एक चेंडू पहिल्या षटकातील अजूनही बाकी आहे. पूर्णपणे बघितलं, एकत्रपणाने बघितलं, पांजूकर बघितलं आपण या स्पर्धेला साजरं करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अशीच मी म्हणे एकत्रपणा ठेवा नेहमीपर्यंत. तडजोडी या थोडेसे होत असतात, परंतु तुमचा एकत्रपणा कायम ठेवा हीच तुम्हाला विनंती करतोय. नाही, एकजूट महत्वाची आहे, एकी महत्वाची, आणि एकीचे बळ मिळते फळ. जसा तिसरीमध्ये धडा होता, लकड़ी की एक लकड़ी को कोई भी तोड़ सकता है, लकड़ी को भारे को तोड़ना इतना आसान नहीं. तसं एकीचं बळ हे मैदानही आहे ना, प्रत्येक ग्रामस्थाने जगवलेलं, ग्रामस्थाने वाढवलेलं, ग्रामस्थाने फुलवलेलं आणि ग्रामस्थाने खऱ्या अर्थानं क्रिकेटला दिलेलं योगदान हे मैदानाचं आहे. पांजू ग्रामस्थांचं हे योगदान आहे की इतकी वर्षे स्पर्धा आहे, 3 पिढ्यांचा वाटा या संपूर्ण स्पर्धेला लाभला आहे. म्हणून एकीचं मत फार मोठं आहे. नक्कीच, म्हणून म्हटलं तर अनेकतामध्ये एकता ही शान आहे आणि म्हणूनच आमचा पांजूगाव महान आहे. 10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक चेंडू अजूनही शिल्लक या ठिकाणी. पंच बघितला आपण तर पंच या ठिकाणी विशाल नाईक आणि पुन्हा एकदा अशोक राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितला आपण नटराज स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितला आपण चेंडू बघितला जवळच लँड झाला आणि त्या कारणाचं धाव घेता आली नाही आहे. पहिलं षटक संपला गेलेलं आहे. 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला गाणं ऐकूया आणि फायनलच्या सामन्यामध्ये येऊया. डीजे दोन्ही बाजूला स्टारकास्ट मोठी आहे. एका बाजूला जसं गाणं वाजलं तर हरण्याचा खेळाडू जो आज ऑल इंडिया ओपनमध्ये खेळतोय प्रशांत करत, पण दुसऱ्या बाजूला कैवल्य बंधू आहे. 7 समुद्रा पार जाऊन ज्यानं क्रिकेट खेळलाय तो कैवल्य पाटील बंधू आहे. स्टारकास्ट दोन्ही बाजूला आहे. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय हर्षद, दुसरं षटक हाताळण्यासाठी तर स्ट्रायकर एंडला आहे जितेश बंधू. नक्कीच जितेश बंधू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला गोलंदाज हर्षद, नौका गोलंदाज पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. चला वेळ थोडंसं बघा. या स्पर्धेसाठी लागणारं सर्व काही आहे. बसण्याची व्यवस्था आहे, चांगलं व्यासपीठ आहे, चांगलं मैदान आहे. एकच गोष्ट आहे जी आपल्या हातामध्ये नाही आहे, ती आहे वेळ. आणि पांजूचं असं गाव आहे ना जिथे कारवा देखील आपल्याला पाहायला मिळतोय, बँड देखील आपल्याला पाहायला मिळतं, सगळं काय पाहायला मिळतं तुकाराम मंगेला. तेच तर्रार खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर मिस टाइम स्ट्रोक होतोय, मिस झाला चेंडू आणि त्या कारणास्तव बघितलं विकेट किपरच्या हातामध्ये तो फिक्स झाला चेंडू. ओके, जसं तुम्ही उल्लेख केला बँड बाजा बारात येणार, कारण बँड आलाय तिथे. बँड बाजा बारात फक्त बाराती अर्नाळावाले असणार का बाराती जुचंद्रवाले, तोच आहे. पांजूवाले आहेत साथ द्यायला त्यांना. आणि पण या ट्रॉफीला घेऊन कोण जाणार, त्या बोटीमधनं घेऊन प्रवास कोण करणार, तो यशमी दिलमार्था अर्नाळ्याचा संघ की दुसऱ्या बाजूला जो पतुबेकर अंकुस्मृती दत्ताळीचा संघ मैदानावरती आहे. हो, ते तर चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये चेंडू खोदून काढतोय. बघितला बंधू सिंगल आले या ठिकाणी, पंपलिंग चांगलंय, रोटेट झालंय दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने बघितला आपण तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र परत पाठवलं बंधूने. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 12 या धावसंख्येवरती 12 धावा झाल्यात. 12 कोणाचे वाजणार या ठिकाणी आणि 12 वरती या ठिकाणी काय घडणार तुकाराम मंगेला. 12 आहे, थोडासा वारा पण आहे मैदानावरती. मॅचचा फायनलचा पारा पण चढलेला आहे. ड्रोनच्या सहाय्यानं काहीसे चित्र. बंधूच्या बॅटमधला फटका, टॉकचा आवाज आलाय. हो 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 हो, काय प्रेक्षकामध्ये झेडली या टीमला आहे आणि झूम केलं त्या प्रेक्षकाला. चेंडू गेला आउट ऑफ द पार, षटकार.
थँक्यू. गाणं वाजले आजच झालाय पगार, पण अर्धा पगार तर EMI मध्येच जातो आता जवळपास. हा झेल बघा प्रेक्षकाने टिपला गेला होता. रिप्लेमध्ये आपण बघू शकता प्रेक्षक तिथे होता, त्यांना झेल हा टिपलाय. प्रेक्षक हो, आपण येऊ नका, आपल्यामुळे थोडासा व्यत्यय येतोय. आणि यो व्यत्यय कसा आहे माहिती आहे का कैलास, फार पूर्वी ना आपल्या म्हणजे घरावरती अँटिना असायचा, मग ते अँटिना थोडासा हल्ला नका व्यत्यय यायचा. आणि तो अँटेना आपल्याला कौलावरती चढून हलवायला लागायचा. ती मच्छर यायची ना, ती मच्छर थोडं पळवायला लागायचं तुकाराम मंगेला. या आठवणी जुन्या आहेत मी म्हणेन. चला सामन्याकडे जाऊया. धावसंख्या बघितला आपण तर 18 धाव फलकावरती पार मिळत आहे. मेगा फायनलचा सामना, अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधले. यावेळेस बघितला आपण हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. जितका दर्जेदार स्ट्रोक होता तितकीच दर्जेदार फिल्डिंग देखील पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे पांजू गावामधलं, हे क्रिकेट आहे अर्नाळचं, हे क्रिकेट आहे जुचंद्र गावाचं. अप्रतिम अप्रतिम. प्रथमेश होते तिथे, प्रथमेशनं काय फिल्डिंग केलंय. रिप्लेमध्ये जर आपण बघितलं तर सुंदर सुंदर हा हेलिकॉप्टर स्ट्रोक. मैदानावरती ड्रोन उडवते, ड्रोन उडते, पण त्या ड्रोनच्या पाठलाग चाललाय ड्रोनचा पण. आता हा फटका बघा आपण बघू शकता, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला होता तो जितेश बंधू यांनी, पण त्याला काय प्रथमेशनं फिल्डिंग केलेली आहे बॉन्ड लाईन जवळ. एका हातानं सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. स्ट्रायकरला जितेश, बॅटच्या कडेला चेंडू लागतो, स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू झालाय वेगानं, क्षेत्ररक्षक वेगानं तिथून आलाय. रोहित पोचतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती, पुन्हा एका धावनीशी धाव फलक जाऊन पोहोचलाय. 21 दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहे धावफलकावरती 21. या षटकाचा विचार केला आतापर्यंत बघितला तर 11 धावा पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडू षटकार, त्याच्यानंतर बघितला उरलेल्या 2 चेंडूवर 3 धावा आल्यात. यावेळेस बघितला आपण ऑफ साईडला जो एक्स्ट्रा कव्हर आहे त्या एक्स्ट्रा कव्हरचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता निखिल पाटलाने, मात्र बघितला आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. निखिल पाटील एक दर्जेदार असा खेळाडू, टेनिस क्रिकेटमध्ये देखील बघितलं नाव कोरलेला असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये त्यानं चांगली बॅटिंग केली होती. ज्यावेळेला आवश्यकता होती त्यावेळेला 2 मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. तो स्ट्रायकर एंडला फलंदाज 22 धावफलकावरती फायनलचा मॅच. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. किती धावा पाहिजे अजून? 10 पाहिजे, 11 पाहिजे, 20 पाहिजे, किती पाहिजे धावा? बॅटच्या कडे लागू चेंडू. फिल्डिंग अमित तांडेल, पाठीमागे फ्लाइंग शिपच्या दिशेनं शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झाले. चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि त्या ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला अडवले. इथे किमान 2 धावा थांबवल्यात आणि तिथे 5 जवळपास धावा या महत्त्वाच्या ठरू शकतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 23. एक ब्रेक. ऐकूया अक्षय डीजे यांचं हे गाणं आणि येऊया पुन्हा एकदा शेवटच्या 6 चेंडूच्या खेळामध्ये. थँक्यू. तर नक्कीच देव कोणाला पावणार. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी म्हणेन 35 वर्ष झालेत, अनेकांनी नवस देखील केले आहेत की ट्रॉफी आमच्या घरामध्ये, ही ट्रॉफी आमच्या घरामध्ये होते. परंतु नक्कीच काही मी म्हणेन असे आहेत जे यशस्वी ठरले आहेत, काही असे आहेत जे अपयशी ठरले आहेत. तुकाराम मंगेला दोन्ही अनुभव आहेत. बऱ्याच जणांच्या घरामध्ये या पांजूच्या ट्रॉफी आहेत. पांजूच्या ट्रॉफीचं आकर्षण नेहमीच प्रत्येकाला राहिलं आहे. अशा ट्रॉफ्या देखील गेल्या 35 वर्षामध्ये कित्येकांच्या घरामध्ये आहेत. काहीकांची स्वप्न अधुरी राहिली आहेत, पूर्ण नाही होऊ शकली, पण प्रत्येकाची स्वप्न नाही पूर्ण. शेवटचा 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये करण येतोय. करण बघायचं आहे काय कारण देऊन निघून जातोय या ठिकाणी. शेवटचं षटक मैदानामध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न निखिल यांचा फसतोय या ठिकाणी. चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये निघून जातोय. किती धावांपर्यंत रोखला जाईल जुचंद्र संघ, किती धावा देईल अर्नाळा संघ, याच्यावरती चर्चा आहे. आता एक मॅच झाला होता, आपण पाहिला होता आता शुक्रवारच्या दिवसामधला, शनिवारच्या दिवसामधला. तिथे याच संध्याकाळचं सत्र होतं. 30 धावांचा पाठलाग नाही झालाय याच मैदानावरती. उत्तन वर्सेस राईचा मॅच याच मैदानावरती पाहिला आहे. 30 धावांचा पाठलाग नाही झालाय आणि ते पाहता इथे 30-35 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील. चॅलेंज आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय, पाय लागून चेंडू चाललाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. आणि जसं तुम्ही गाणं वाजला होता देव पावलाय,
बघा सर्व काही सुरळीत चाललं ना, माणसाचा स्वभाव आहे एकच रन. सर्व काही सुरळीत चाललं ना तर माणूस काय करतोय, देवाला लांबूनच हातपाय जोडतो. सर्व काही सुरळीत चाललं का लांबून हातपाय जोडायचे आणि जरा काय कमी पडला का देवळात जाऊन नारळ फोडायचे, असा माणसाचा स्वभाव आहे. चांगली आठवण आहे तुकाराम मंगेला. एकंदर बघितलं आपण 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला बघितलं आपण बंधू दीपेश ज्यांच्या नावावरती बघितलं आपण, जिथे ज्यांच्या नावावरती बघितलं आपण सिंगल डबलच्या रूपाने धावा आहेत या ठिकाणी. एक षटकार आहे. टप्पा पडल्यानंतर लो राहणारा चेंडू, पाठीमागे चेंडू निघून जातोय. तर धावांचा ओघ थोडासा वाढायला हवा, कारण समोर बघितलं अर्नाळाचा संघ आहे आणि मागचे 3 चेंडू बघितलं ना, 3 चेंडूमध्ये एकच धाव आले. फक्त एक धाव आणि करणचं कौतुक त्याच करताय. करणचं कौतुक त्याच करताय. स्लॉग ओव्हरमध्ये आलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव. आता 3 मध्ये अजून किती धावा करायची आहेत. लोअर फुलटा चेंडू बॅटच्या कडे लागतो चेंडू. जोपर्यंत कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक येईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 25 धावा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि या षटकाचा विचार केला फक्त 2च धावा आल्यात. म्हणजे ज्या षटकामध्ये धावा यायला हव्यात तर ते कमी पडतात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. डान्सिंग डाऊन द पिच ऑन साईडला चेंडूला खेळलाय निखिलने. सिंगल आल्या ठिकाणी प्रयत्न दुसऱ्याचा केला जाईल का बघायचा. हा ना करताना इथे मात्र बघितलं आपण तर मिस होतोय. बघितलं बॅकअप करत असताना इथे क्षेत्ररक्षक 2 धावा आणि या 2 धावांनी धावांची गती पुढे सरकली जाते. 27 27 धावा. 27 धावा धावफलकावर शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. ज्या एका मॅचचा एका सामन्याचा या स्पर्धेतला उल्लेख केला होता 30 धावांचा पाठलाग इथे या मैदानावरती नाही झालाय. दोन्ही टीमनं पाहिलाय तो मॅच. म्हणजे त्यावेळेला अर्नाळा खेळून झाला होता आणि थोडासा थांबला होता, तो गेलेला होता आणि त्यांनी पाहिलाय यांनीही पाहिलाय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती आलाय मोठा वार, मोठा प्रार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. डीजे 2 मिनिटं थांबवणार आहे. सामना लगेच सुरू करायचा आहे. दोन्ही संघ विनंती करतोय लगेच सामना सुरू करायचा आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय कोणी आतमध्ये येऊ नये. प्रेक्षकांना विनंती करतोय कोणी आतमध्ये येऊ नये. येस डीजे आपलं सॉन्ग सुरू ठेवायचं आहे. नक्कीच चांगली स्पर्धा पाहायला मिळते. अंतिम क्षण आणि अंतिम बघितला आपण टप्पा पाहायला मिळतोय 2024 मधला हनुमान जयंतीच्या यात्रेच्या निमित्तानं ही स्पर्धा दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते आणि 2024चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. यंदाच्या वर्षामध्ये 2 संघ फायनलमध्ये ज्यांनी प्रवेश केला तो संघ आहे एका बाजूने अर्नाळ्याचा संघ तर दुसऱ्या बाजूने आहे दत्ताळेचा संघ आणि या दोन्ही संघांमध्ये आपल्याला ते झुंज पाहायला मिळते. तुकाराम मंगेला पण दोन्ही संघामध्ये एक योगायोग सांगितलं आम्ही. एक पतू पॅकर अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्रचा संघ आहे आणि दुसरा जो अर्नाळ्याच्या खेळाडूंचा संघ आहे त्याचे पॅकर सागर भोईर जुचंद्रचे आहेत. यशमी दिलेवन आहे तो सागर भोईर यांचा संघ आहे जे जुचंद्रचे आहेत. ड्रोन आपण पाहतोय मैदानावरती. ड्रोनच्या साह्यानं काही चित्र दृश्य चित्रित केली जात आहेत. म्हणजे चला जास्त वेळ जाणार याची काळजी घ्या. टीम जुचंद्र आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचही तेच आपल्याला तिथून सांगतात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात आणि एक अजून योगायोग आहे. म्हणजे जसा तुम्ही उल्लेख केला 35 वर्षाची परंपरा म्हणजे 34 वर्ष पूर्ण झाल्यात आणि फायनलला धावा पण 34च करायचे आहेत. बरोबर बरोबर अगदी बरोबर. बघा तुकाराम मंगेला यांचं माइंड किती आहे, स्टॅटिस्टिक्स किती आहे बघा.
बरोबर 35 धावा करायच्या आहेत आणि 34 धावा करायच्या आहेत आणि बरोबर बघितलं आपण तर 34-35 वर्ष आपल्याला जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तुकाराम मंगेला काय खाता मला माहिती नाही आहे, परंतु तुमचं माइंड एकदम परफेक्ट आहे, कॅल्क्युलेशन एकदम परफेक्ट आहे. नाही तशी साथ पाहिजे. जसं कैला मी मागेही बोललो होतो, आमचे भारत राऊत आहे दीपेशच्या जोडीला गेले 3 दिवस कॉमेंट करत, साथ पाहिजे तशी एकमेकाची. म्हणजे आपले समालोचक जोडीला असले ना मग आपल्याला नवीन नवीन गोष्टी सुचतात. आणि कैलाची आणि आमची जोडी गेल्या वर्षी मी बोललो होतो ते आज परत एकदा सांगणार आहे, कैलाची आणि आमची जोडी कशी आहे ती. पण 3 षटकांचा मॅच आहे, 18-34चा सामना आहे. मैदानावरती सलामीची जोडी सज्ज झाले आहेत, प्रशांत गरत आणि विनायक भोईर. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी जसा प्रशांत गरतचा उल्लेख केला ऑल इंडिया ओपनमध्ये खेळतोय, तर 7 समुद्र पार जाऊन जितेंद्र गावाचं नाव ज्यानं केलेलं आहे तो कैवल्य पाटील अर्थात बंधू गोलंदाजीसाठी आला आहे. नक्कीच बंधू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. तर ही माती धन्य आहे, ही गाव महत्त्वाचं आहे. मी म्हणेन नक्कीच ज्या गावामध्ये सोन्याची पावलं बघितलं अनेक क्रिकेटरची मी म्हणेन स्टार क्रिकेटची पडलेली आहेत तुकाराम मंगेला. नक्की. आणि हे गावच आहे म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये 90 पासून एखादा खेळाडू नसेल ज्याला पांजू गाव माहिती नाही. प्रत्येकजण खेळ आहे. म्हणजे ते गाणं वाजतं ना, असा एक पण गाव नाही रह तिथे पांजूचं नाव नाही रह, असं आहे. असं हे पांजूचं गाव आहे. म्हणजे असा उल्लेख केला तर कदाचित चुकीचं ठरणार नाही कैलास पाटील की असा एक पण टेनिस क्रिकेटपटू नाही आहे ना जो पांजू गावामध्ये खेळला नाही आहे असं म्हणायला लागलं. कारण कदाचित ते गाणं काही गाणे बनवणारे असतील ना तर जरा यमक जुळवा तसंही गाणं तयार होईल. नक्कीच नक्कीच. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. आपल्या व्यासपीठावरती बघितलं आपण तर आदरणीय सन्मान्य आशिष भोईर पाहायला मिळते, विद्याधर भोईर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, गजानन भोईर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अरे तुकाराम मंगेला खरोखर चांगले शब्द तुम्ही उच्चारले की कोणता असा खेळाडू नाही आहे मी म्हणेन जो या मैदानावरती येऊन गेलेला नाही आहे. त्या कारणास्तव ही माती धन्य आहे, ही सोन्याची माती आहे मी म्हणेन. नाही जो आला नसेल तो थोडासा नशीबवान नाही आहे असं म्हणूया, कम नशीबी आहे जो आला नसेल तो. कारण इतकी स्पर्धा, इतके नाव आहे या स्पर्धेचं. आणि हे भले बेटावरचं गाव आहे पण ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये नाव आहे पांजूचं. ओ पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती काय घडलंय, पहिल्या चेंडूवरती आलाय या ठिकाणी बघितलं आपण तर षटकार. विनायक भोईर यांनी पहिला चेंडू खेळला आणि त्याच्यावरती षटकार आलाय. थँक्यू. बिलकुल आमच्या डीजे वाल्यानं गाणं लावले खलबली, पण समोरच्या मध्ये खलबली मचवले. विनायक भोईरच्या या फटक्यानं खलबली मचवलेली आहे. षटकार ठोकलाय लॉंगनच्या डोक्यावरनं सिक्सर. हा कुठे चेंडू आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली भूषण टिपलाय असेल आणि इथून विकेट आले डीजेची वेळ. नक्कीच एक चांगलं गाणं या ठिकाणी वाजलं गेलं आहे. धावसंख्या बघितलं आपण 7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर तुकाराम मंगेला एक मुखानं म्हणा जय जय हनुमान. आणि हा बजरंगबली इतका जागृत आहे ना की या गावामध्ये बघितलं आपण तर पाणी का शिरत नाही, त्याचं कारण बघितलं आपण तर बजरंगबली म्हणून. नाही बजरंगबलीचं नाव जर घेतलं ना तरी अंगावरती थोडीशी आपण बघतो ना शारेत काय येतात. कारण जर एक गजर करायचा तर जय जय हनुमानचा जो गजर आहे ते गाणं वाजवलं गेलं आणि त्याचा गजर केल्यानंतर म्हणजे जो उत्साह संचारतो ना अंगामध्ये तो वेगळाच असतो. आणि मॅचमध्ये बघूया उत्साह आलाय का. एक षटकानंतर विकेट आलाय आणि विकेटनंतर विकास दस्कर बॅटिंगवरती आलाय. वेळ जास्त जातोय तिथेही लक्ष द्या. बंधू बघितला स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण टायमिंग झालेलं नव्हतं, बॅटवरती चेंडू तो आला नव्हता आणि त्या कारणास्तव बघितलं दीपेश यांच्या हातामध्ये तो चेंडू निघून जाते. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला, चौथा चेंडू डॉट गेला आणि त्या कारणास्तव आपल्याला 7 धाव पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. एकंदरीत अजूनही बघितला खूप काही बाकी आहे या फायनलच्या मॅचमध्ये. मला दत्ताळीचा तो सामना अजूनही आठवतोय. तुकाराम मांगेला भरत वाघेला एका चेंडूमध्ये षटकार होता आणि तो षटकार टोकला होता स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तो मॅचही आठवतोय आणि अजून एक मॅच नक्कीच त्याची आठवण करेल या मैदानावरती. अकोटाप्याचा चेंडू तो शॉर्ट बोला लॉंग द ग्राउंड चेंडू झाला डिपोने क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती पूर्ण
दोन्ही टीमचं फिल्डिंग जबरदस्त आहे. दोन्ही टीमकडे पाहिलं तर क्षेत्राचा दर्जा चांगला हरणाऱ्याने आपला क्लास दाखवला आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धाव फलकावरती धावा झाल्या ते 8चा आकडा असा आहे ना, जसा जय जय हनुमानचा उल्लेख केला 8 आकडा शनिदेवाचा असतो. 8 आकडा 2 वेळा गिरकी घेतो, 1 वेळा क्रॉस करतो. आता मॅच पण असाच होणार आहे. मॅच गिरकी घेणार आणि क्रॉस करणार आणि क्रॉस करून कोण सुरक्षित जाणार. 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचा चेंडू बंधू यांचा फिरून खेळायचा प्रयत्न इन द एअर गॉट एंड यस इज गॉन देअर. हादरा बसतोय दुसरा हादरा बसतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा या मॅच कडे येऊया. डीजे यस दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज कॉपरेट करायचं आहे आणि जुचंद्र संघ लगेच क्षेत्रक्षण आपलं लावून घ्यायचं आहे. मेगा फायनलचा सामना सुरू आहे आपल्या डोळ्याच्या समोर. या ठिकाणी 2024चा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. काल यात्रेचा शुभ दिवस. यात्रेच्या निमित्ताने आपल्याला नाटक देखील पाहायला भेटलं आणि नाटकामध्ये एक विशेषता असते की जास्तीत जास्त बघितलं आपल्या गावातले कलाकार पाहायला मिळते. नक्की तर जुचंद्र असतो, स्पेशली बघितलं आपण नायगावचा पट्टा असो किंवा पांजो असो, मालजीपाड असो, या पट्ट्यामध्ये बघितलं आपण तर आपले गावकरी बघितलं आपण जास्तीत जास्त नाटकामध्ये पाहायला मिळतात. तुकाराम मंगेला ती संधी आहे ना तुमची कला पेश करण्याची. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि त्याच्यामध्ये एकवटा भारत राऊतचा पण आहे ना. कारण जेव्हा मी फोन करायचो 2-3 दिवस झाला बाबा प्रॅक्टिसला गेलेत. चला थोडंसं वेळ जुचंद्र टीम पंच सांगतात तिथे आपल्याला टाइम थोडासा चाललाय. पहिल्या षटकाचा खेळ 8 धावा धावफलकावरती आहेत. याचा अर्थ आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. 12 चेंडू आहे. पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटाचा अवधी घेतलाय. आता निखिल पाटील गोलंदाजीवरती विकास आणि दुसऱ्या बाजूला जयेश घरत जयू. ही जोडी मैदानावर होती. जयूची बॅट शांत होती या टुर्नामेंटमध्ये. आता फायनल टच तुम्हाला द्यायचा आहे तर विकास धसकर आपको खेळना है डटकर. आणि निखिल त्याने प्रत्येक वेळेला खेळ घातले बॅट्समनला, तो आता गोलंदाजीसाठी आहे. कोलवाटा चेंडू आता ड्राईव्ह केला हलक्या हाताने. भूषण तिथून आहेत फिल्डिंगला. मिडॉनला फील्ड केला तर 1 धावे चेंडूवरती पूर्ण 11 चेंडू आणि धावा करायचे आता इथून 25. 11 चेंडू आणि बघितला 25 धावेची गरज आहे सामना जिंकणार. काय सामना सुरू आहे ठिकाणी. जसा फायनलचा सामना प्रेक्षकांना हवा आहे ना, ज्याची वाट आतुरतेने बघत होता ना प्रेक्षक वर्ग, वो घडी आ गई है तुकाराम मंगेला. बिल्कुल जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई असं म्हणूया. जिसका है सबको इंतजार था, बिल्कुल इंतजार है. आणि बघूया आज या 2024चा विनर कोण होतोय. 11 चेंडू 25. 11 चेंडू बघितला 25 धावेची गरज आहे. 9 धावा आतापर्यंत आल्यात. निखिल ऑन साइडला चेंडूला फेकून देतोय. चेंडू डीप मध्ये जातोय. काय यावेळेस षटकार असेल का. यस इट इज 6 हियर. चला गाणं ऐकूया आणि फायनलच्या मॅच मध्ये येऊया. डीजे थँक्यू. या टीममध्ये 3 बंधू होते. प्रशांत घरातला सर्व जग ओळखते. रविकांतनं एका मॅचमध्ये बॅटिंग केले. आता 3रा बंधू आहे जयेश आहे. बडे मिया छोटे मिया आहे. त्याच्या बॅटमधून षटकार आला आहे. एक मॅचमध्ये रविकांतनं बॅटिंग केली, एक मॅचनं प्रशांतनं बॅटिंग केली. आता जयू सांगतो भाई मेरा नंबर कब आएगा. बिल्कुल आपका नंबर आया है. ज्याच्या बॅटमधून षटकार ठोकलाय समोरच्या दिशेने हवेत आहे. आता त्याचा नंबर आलाय पण नंबर लावलाय निखिलने. निखिल भाई बोला भाई हम भी रेडी है. निखिलने घेतलाय विकेट. गाडी बाद. अजून एक आला टर्न अँड पीस. कलाटणी गाणी. थँक्यू. चला पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजक प्रायोजक सर्वांनी या. जेवढे आहेत तेवढी लवकर या. पांजू स्पोर्ट्स पांजूचे सर्व खेळाडू लवकर यायचं आहे. चला पांजू स्पोर्ट्सशी निगडीत असलेले सर्व खेळाडू सभासद ज्या लोकांची मेहनत या स्पर्धेसाठी आहे त्या सर्वांना एक सूचना आहे.
आपण मुख्य जे व्यासपीठ आहे व्यासपीठाच्या दिशेने आपण यायचं आहे. जशी ही स्पर्धा आता क्लायमॅक्सच्या ठिकाणी चालली आहे, पण हा मॅच पण तसा आहे ना, एखाद्या चित्रपटासारखा आहे. तुम्ही डिशूम डिशूमचा उल्लेख केला होता. डिशूम डिशूम बिलकुल आहे. सॉन्ग आहे, मेलोडी आहे, ॲक्शन आहे, डिशूम डिशूम आहे, गाणं आहे, थ्रिल आहे आणि सर्वात शेवटी सस्पेन्स आहे. कोण जिंकणार त्याचा सस्पेन्स आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. प्रथमेश कडू स्ट्रायकर एंडला आहे. 15 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक तरफ हसी है, दूसरी तरफ प्यार है, एक तरफ हाँ है, दूसरी तरफ ना है, एक तरफ जुचंद्र है, दूसरी तरफ अर्नाला है. यहाँ पर एक तरफ ये फाइनल का मुकाबला देखने को मिलता हुआ यहाँ पर. वाकई में बहुत ही बढ़िया क्रिकेट. यावेळेस खेळायचा तो ऑन साईडला चेंडू पाठीमागे निघून जातोय. सिंगल हिट या ठिकाणी. सिंगल चाल कॉल द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या. धावफलकावरती 16. केसरीनाथ भोईर साहेब आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील या. केसरीनाथ भोईर साहेब आपल्याला विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर या. 8 चेंडूचा खेळ राहिला. 18 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुढचे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. या सामन्याची दिशा ठरवणारे कुठल्या दिशेला जाणार. या रेल्वे लाईनच्या त्या बाजूला ट्रॉफी जाणार का रेल्वे लाईनच्या या बाजूला साईडला जाणार, त्याची लढाई आहे. काय ती ट्रॉफी नायगावला असणार की काय ती ट्रॉफी अर्नाळ्याला निघून जाणार. आणि म्हणून म्हटलं ना, या वेस्टनं जाणार का ईस्टनं जाणार. क्लीन बॉल निखिल. इंस्टाग्रामवरती रील आणि मैदानावरचा निखिल दोन्ही फेमस आहेत. क्लीन बॉल गॉन. थँक्यू. आता नक्कीच तुकाराम गेला. कैलास आणि आमची जोडी कशी आहे ते आता प्यारचा उल्लेख आलाय तर म्हणून मी सांगतो. कैलास आणि आमची जोडी कशी आहे म्हणजे प्यार में दुनिया खूबसूरत लगती है लेकिन दर्द में दुनिया दुश्मन लगती है. प्रत्येकाला वाटते प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, दर्द में दुनिया दुश्मन लगती है. और कैलास आप जैसे दोस्त साथ में हो ना तो बिस्लेरी भी किंगफिशर बियर लगती है. अशी जोडी आहे कैलासची आणि आमची. म्हणून म्हणतो ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे दम मगर तुकाराम मंगेला आपका साथ हम कमेंट्री में कभी नहीं छोड़ेंगे. बिलकुल. आणि मजा येते म्हणजे कॉमेंट्रीमध्ये बघा प्रत्येक ठिकाणी स्पर्धा असते की बाबा कोण जास्त बोलणार, पण आमच्यामध्ये स्पर्धा असतं नेमकं कोण बोलणार. नाही खरोखर. आणि तुकाराम मंगेला खास करून NCC चषक इतकी पायाला दुखापत प्लॅस्टर पायाला होतं कैलास पाटलांच्या, तरी देखील ते नारंगीच्या त्या मैदानावर आले होते समालोचन करायला. खरोखरच काय म्हणायचं या माणसाला हेच कळत नाहीये. उचलून त्या खरोखर नितीन दादांच्या त्या स्टँडवर उचलून कैलास पाटीलला वर आणलं समालोचन करायला. हा त्याचाही उल्लेख मी करेल, पण शेवटचा बॉल आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज रेडी होतोय. रविकांत ज्याचा उल्लेख केलाय तो स्ट्रायकर एंडला आहे. शेवटचा बॉल निखिलचा. शेवटचा बॉल हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल कैवल्य आले चेंडूच्या खाली. कैवल्याने टिपलाय. झेल निखिलने केले 3 शिकार. या चेंडूवरती अजून एक विकेट गॉन. थैंक यू. बिल्कुल वहाँ तो धीरे चलना है लेकिन यहाँ धीरे नहीं चलना है कारण 6 चेंडूचा खेळ 18 धावांची आवश्यकता आहे. आणि भारत राऊत यांनी ती आठवण थोडीशी काढली होती त्यावेळेला कैलासच्या पायाला थोडंसं बँडेज होतं. पण एक दिवस अगोदर मी बोललो होतं की कैलास तुझं बँडेज कधी निघेल न निघेल, पण तू जर मैदानावरती नाही आला तर बँडेज लवकर नाही निघणार. त्याकरता त्याला बोलवलं होतं. नाही मी यंदाच्या वर्षामध्ये कुठेही स्पर्धेला गेलेलो नाही, फक्त एक नारंगीची स्पर्धा. आणि इथे म्हणजे बघितलं आपल्याला एक वेगळा मान आहे. आणि इथे तुला यायलाच लागलं त्या कारणास्तव इथे नाही. आणि खास करून तुकाराम भाऊ मला एक आणखीन आवडला. कैलाससाठी खास करून एक बाकडं त्या ठिकाणी तयार केलं होतं नारंगीला. नाही ते आहे. आणि पांजूला तर यायलाच लागले असतं, नाही तर नंतर बोटवाल्यालाच बाबा रिसिव्ह दिले असता. पुढच्या वेळेला बोटीत घेऊ नका. 6 चेंडू आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. मॅच मागचा एक मॅच आपण पाहिलाय. थोडंसं हसी मजाक पाहिजे कारण काय माहिती का वारंवार सिरियस नाही राहायचं. आदमी को हसी मजाक वाला होना चाहिए. सीरियस तो आदमी अस्पताल में भी रहते. त्याच्यामुळे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रेडी होतोय. स्ट्रायकरला फलंदाज आहे प्रथमेश. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मेगा फायनल शेवटचा षटक.
ओ इथे मात्र लॉंग लगतच्या मध्ये षटकार असेल का? दिस इज अ फर्स्ट 6 इयर. अजूनही 12 धावेची गरज आहे. 5 चेंडू मध्ये गाणं ऐकूया आणि 5 चेंडूंसाठी मैदानामध्ये येऊया. डीजे बिलकुल बिलकुल वचके राहणारे प्रथमेश सांगतोय 5 चेंडूचा खेळ आहे आणि मॅच बघाय 5-12 मॅचचा चढलाय पारा. मैदानावरचा थांबलाय थारा. चुकीला नाही थारा आहे आणि डगआउट मधून आवाज आलाय भाई पुढच्या चेंडूवरती एक सिक्सर मारा असा आवाज आलाय. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी दिवेशला हाताळायची आहे. खोलवाटा चेंडू ड्राईव्ह केला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. क्षेत्ररक्षक झाले. धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. इधर उधर अशी कहाणी आहे. आता कहाणी आले. खेळ राहिला 1दा 2दा 3दा 4दा 4-10. 4 चेंडूने बघितलं आपण 10 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी कोणता संघ फायनल जिंकेल 2000चा सिक्का कोणाच्या वरती लागला जाईल या ठिकाणी याच्यावरती चर्चा आहे तुकाराम मांगेला. कारण संघ की काय तो या ठिकाणी जीवचंद्र संघ. काय जीवचंद्र संघ की काय रळ संघ तुकाराम मांगेला. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. धर्मेंद्रजी भोईर सुद्धा दाखल झाले. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती या. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला प्रथमेश आहे. गोलंदाज दिवेश. पायावरती चेंडू आदळला आहे. आता कहाणी पंच सांगता थोडंसं शफल केलं तर ऑप्शनच्या बाहेर आलं होतं. पायावरती चेंडू आदळला. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रेक्षक तुम्ही कसली वाट बघता? एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या. बांधू स्पोर्ट्सचं आयोजित स्पर्धा रंगलेली मॅच फायनलचा मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये आता अर्नाळा वर्सेस जीवचंद्र असा सामना मैदानावरती आहे. नक्कीच 3 चेंडूने अजूनही बघितलं आपण 10 धावेची गरज आहे. सामना संपलेला नाहीये कारण पहिल्या चेंडूत षटकार आलाय. तो षटकार खूप काही देऊन गेलाय. इथे मात्र बघितलं आपण तर चेंडू हवेमध्ये इन दी एअर बंधू वेगाने येतोय. मात्र सिंगल आले. प्रयत्न दुसऱ्या धावेचा बघायचा यावेळेस. स्ट्राईकला चेंडू गेलाय तिथपर्यंत 2 धावा आल्या तिकडे. 2 चेंडू आणि अजूनही 8 धावेची गरज आहे. 8 आणि कोणाची लागणार आहे वाट तुकाराम मांगेला. नाही वाट लावणारे सर्व असतात ना आयुष्यामध्ये. वाट दाखवणारे कमी ना वाट लावणारे जास्त आहे. याच्यामुळे आता प्रेक्षकांना पाहिजे असलेला मॅच आहे पण प्रेक्षक टाळ्या वाजवत नाही. त्या दिवशी मी म्हटलं होतं की शेतकरी शेतात जातो त्यावेळेला 2-8 कंपल्सरी चेस आहे. म्हणजे शेतकरी पण आपल्या शेतामध्ये जातो. काळे ढग येतात त्यावेळेला तोही विचार करतो बाबा ढग गडगडतो पण पाऊस का येत नाहीत आणि असा मॅच चालला मग तुमचा टाळ्यांचा आवाज काय येत नाहीत. तर टाळ्यांचा नक्कीच आवाज यायला पाहिजे. एका डगआउटमधून आलाय. आता तो अर्नाळ्याच्या डगआउटमधून आलाय का जीवचंद्रच्या आला माहिती नाही पण टाळ्यांचा आवाज आलाय. टाळ्यांचा आवाज शिट्यांचा आवाज. वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. दोन्ही फलंदाज चला आपल्या बाजूला आणि क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती जायचं आहे. 2 चेंडू 8 धावा. 35 वर्षाची परंपरा लाभलेली ही 34 धावांचा पाठलाग करायचा आहे अर्नाळ्याच्या संघाला. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज या ठिकाणी. प्रथमेशला बघा एक षटकार त्याच्या नावावरती आणि वैयक्तिक 11 धावा त्याच्या नावावरती आहेत. 2 चेंडू म्हणजे बघितलं आपण तर 2 पावलं बघितलं थोडंसं दूर आहे फायनल पासून दोन्ही संघ. 2 चेंडू 2 फटके दूर आहे. झाकले मूठ 1.25 लाखाची. आता 2 चेंडू आहेत. हा चेंडू निर्णायक आहे या सामन्यातला. निर्णायक चेंडू प्रथमेश. आवाज आलाय टॉकचा. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. 2 धावेची अजूनही गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. तुकाराम मांगेला मगाशी प्रेक्षक उठलेले होते. काहीकांच्या खिशामध्ये हात होते. आता ते खिशामध्ये हात देखील त्यांनी काढलेले आहेत तुकाराम मांगेला. असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये जायचं झालं ना कैलास 1-2 मॅच आहे. 1-2 आहे आणि आमचे तिथे चायनीजवाले सेवक असतील तर ते प्रत्येक वेळेला ऑर्डर देतात 1/2. आता 1/2 आले. चायनीजवर ऑर्डर देतात प्रत्येक जण 1/2. आता 1/2 ची लढाई मैदानावरती. फिल्डिंग सजून घ्या. फिल्डर चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही आपलेच संघ आहेत. मग तो दत्ताळीचा संघ असू दे मग तो अर्नाळ्याचा संघ असू दे. दोन्ही संघ आपल्या वसई पट्ट्यातील संघ आहेत. परंतु अप्रतिम प्रेक्षकांनो ही स्पर्धा आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा गडगडाट हा व्हायलाच हवा. अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम सामना. बिलकुल जसा कैलासने उल्लेख केलाय सर्व खेळाडू आपलेच आहेत. याचा ना पडावा विसर. टाळ्या तर मोफत आहेत मग कशाला करता काटकसर करू नका. टाळ्या मोफत आहेत.
1-2 चा मॅच आहे. 1-2 चा मॅच मैदानावरती आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता ना, जो प्रेक्षक वर्ग बसला होता तो आता उठलाय, आणि जो उठलाय ना तो उभा राहिलाय, आणि जो उभा आहे तो आपल्या टाचेवरती आलाय. टाचेवरती आलाय. आता खरी लढाई आहे. आणि काही प्रेक्षक असा सुद्धा आहे जो ओडीवर जाण्यासाठी सुद्धा तयार आहे. आणि प्रत्येकानं काढलाय अँड्रॉइड फोन. प्रत्येकाने अँड्रॉइड फोन काढलाय. प्रत्येकानं काढलाय अँड्रॉइड फोन. धावा पाहिजे. 1 चेंडू 2 धावेची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. प्रेक्षकांनो, ज्यावेळेस चेंडू पडेल टाळ्यांचा आवाज व्हायला हवा. कोणताही संघ जिंकू दे. अर्नाळा जिंको, जुचंद्र जिंको. 1-2 1/2. डायरेक्ट हिट झालाय करा. आता बघूया काय घडलंय. एक तर व्हाईट बॉलचा इशारा झालाय. तिसरे पंच. एक चित्रपट आला होता मराठी, क्षणभर विश्रांती. आता थोडीशी विश्रांती. काय स्पर्धा झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत फायनलचा सामना. जशी स्पर्धा हवी होती तशी स्पर्धा, जशी फायनल हवी होती तशीच फायनल पाहायला मिळते. काय घडलं जाईल. फार इम्पॉर्टंट निर्णय आहे, लक्षात ठेवा. कारण बघितलं तर ट्रॉफीसाठी देखील ही सिच्युएशन आहे, लक्षात ठेवा. त्या कारणास्तव बघितलं आपण, फार इम्पॉर्टंट हा निर्णय आहे, लक्षात ठेवा तुम्ही. वारंवार चेक केला जातोय थर्ड एम्पायरच्या माध्यमातून, कारण मेगा फायनलचा हा सामना आहे. पोचलाय की नाही पोचलाय, नाही पोचलाय की पोचलाय, याच्यावरती चर्चा आहे. यस, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फलंदाज बाद आहे, लक्षात ठेवा. विकेट इज फॉलन हियर. तर फार क्रुशियल मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते तुकाराम मांगेला. आणि एक इम्पॉर्टंट निर्णय, असा निर्णय तो सुद्धा देखील आपण फायनलच्या शेवटच्या क्षणापर्यंत आलाय. म्हणजे मैदानावरती आता अर्नाळा आणि जुचंद्रला जेवढं टेन्शन नव्हतं तेवढं आमच्या ऑपरेटरला होतं. त्याच्यापेक्षा जास्त ऑपरेटरला टेन्शन होतं कि भाई अभी क्या है. लेकिन डिक्का स्पोर्ट ने वही दिखाया है जो सही है. आता स्क्रीनवरती आपण बघू शकता. डाल नो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून एका धावेची आवश्यकता आहे. 2. चला 1-1. क्षेत्ररक्षण लावायचं आहे. एक चेंडू आणि 1 धावेची गरज आहे.
एक चेंडू एक धावेची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. एक एक काम करना होगा अनेक. आपके लिए इनाम आएंगे अनेक. इनाम भरपूर येणार आहे तुमच्याकरता. एक एक यशमित 11 हरणाळा की पतू बेकर अंकुस्मृती दत्ताळी जुचंद्रचा संघ जिंकणार कोण. एक एक 50,000चा आणि 25,000चा सवाल आहे. पहिलं पारितोषिक आणि दुसरं पारितोषिकाचा सवाल आहे तुकाराम मंगेला या ठिकाणी. म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची नाही, पाव लाखाची आहे. आता ही शेवटची आता मुठेमध्ये तो चेंडू आहे ना, तो पाव लाखाचा आहे. बघा प्रेक्षक वर्ग उभा आहे, तयारीत आहे बोटीवरती जाण्यासाठी, परंतु आपलं पाऊल त्यांनी पुढे टाकलेलं नाहीये. त्यांना माहिती आहे काही घडू शकतं इथे. पण ते गाणं वाजते ना, जपून 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 टाक पुढे पाऊल. चला 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 चला, जास्त वेळ जाणार नाही. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या, हात थोडेसे मोकळे करा. एक 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 चेंडू एक धाव. अर्नाळा की जुचंद्र, जुचंद्र की अर्नाळा. मॅचला गेले विनेश अर्नाळा. धन्यवाद डीजे. तर 2024चा विजेता ठरतोय अर्नाळा संघ. दुसरं पारितोषिक पटकावलेलं आहे दत्ताळी स्पोर्ट्स संघाने. पांजू स्पोर्ट्सचे सगळे पदाधिकारी विनंती करतोय प्लीज इथे त्यांनी जमा व्हायचं आहे. आणि सगळ्या पांजूकरांना मी विनंती करतोय अशाच एकत्रितपणाने दरवर्षी ही स्पर्धा तुम्ही आयोजित करायचं आहे. धन्यवाद. अजून एक स्पर्धा या मैदानावरती पार पडणार आहे. प्रथम पारितोषिक आहे 1,11,169 आणि त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे 15 मे पासून. अंतिम सामना पाहायला मिळणार आहे 19 मे रोजी. लक्षात ठेवा ही स्पर्धा याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि गजानन भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. थँक्यू.